नमस्कार, मी कल्पना. तुम्हा सगळ्यांचं कल्पनाच ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. अगदी लाखाच्या आतमध्ये एखादी खोली कशी बांधून होऊ शकते हेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. बघू शकता किती सुंदर दिसते ही खोली. तुम्हाला तुमच्या घरावरती तुमचं ऑफिस किंवा स्टुडिओ किंवा एखादी एक्स्ट्रा रूम काढायची असेल तर त्यासाठीच हा व्हिडिओ खूप उपयोगी होणार आहे. तेव्हा शेवटपर्यंत नक्की बघा. मी तर याचा वापर डिझायनर स्टुडिओ म्हणूनच करणार आहे, कारण सध्या माझं काम खूप वाढलेलं आहे आणि शिलाई कामासाठी लागणारा पसाराही माझा भरपूर वाढला आहे. त्यासाठी मग मी स्वतंत्र माझी खोली बनवून घेतली आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला मी खोली बांधण्यापासून तर अगदी खोली तयार होईपर्यंत माहिती देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि ही खोली बनवायला कोणकोणतं मटेरियल वापरलं याचीसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये अगदी बारीक सारीक माहिती देणार आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. किंवा ही खोली तुमच्या बजेटनुसार किंवा हव्या त्या साईजमध्ये कशी बनवता येऊ शकते हेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुमच्यासाठी पुन्हा एकदा वेगळा आणि खास असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. आता बघा, बांधकामाचा हा 3रा किंवा 4था दिवस असेल. वरती असे पत्रे टाकून झालेत. खाली आपण सुरुवातीला असं सिमेंटचं काम केलं होतं, मला जवळून दाखवते. आता हे बघा, बाहेरचं पावसाचं पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून असं आपण थोडंसं सिमेंटचं बांधकाम केलेलं आहे, साधारण 1-1.5 फुटापर्यंत. आणि आता मध्यभागी इथं ACP शीट आणि ग्लासचं काम होणार आहे. आणि इथं वरती बघू शकता हे असे पत्रे टाकलेत. व्हाईट कलरचे पत्रे निवडलेत, कारण इतर रंगांपेक्षा व्हाईट कलरचं पत्र मला जरा चांगलं सोबर वाटतो आणि दिसायला छान वाटेल असं वाटलं, म्हणून व्हाईट कलरचं पत्र निवडलं आहे. हे असे 4 पिलर्स उभे केलेले आहेत बघा. भिंतीवर पाठीमागं 2 पिलर्स उभे केलेत आणि त्या फ्रंटला या ज्या बांधकामामध्ये, म्हणजे हे जे सिमेंटचं बांधकाम केलं याच्यामध्ये हे पिलर्स रोवलेले आहेत, म्हणजे फिटिंग केलेत. बघू शकता हे कापडं तुम्हाला दिसत असतील, कारण याला पाणी दिलं आहे थोडंसं, त्याच्यामुळे हे कापडं टाकले होते थोडंसं भिंतींना ओलावा राहावं म्हणून. आता हे बघा, थोडंसं मटेरियल आहे आणून पडलं आहे. आता याचं 2-3 दिवसामध्ये काम सुरू होईल, तर हे सुद्धा तुमच्याशी मी शेअर करेल. स्लॅबपासून वरती जवळपास 10 इंच हाईट घेतलेली आहे याची. तर पलीकडं तुम्हाला दिसत असेल, हे बघा, तुम्हाला झूम करून दाखवते. हे बघा, शेजारच्याच म्हणजे पलीकडच्या बिल्डिंगवर तुम्हाला सोलरचे पॅनल्स दिसतील. आणि या पूर्ण सोलरच्या पॅनलवर 2 फ्लॅटच्या घरांची लाईटची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे त्यांनी बाहेरून इलेक्ट्रिकचं काही पॉईंट वगैरे घेतलेलं नाही आहे. संपूर्ण घरातले लाईट आणि बाकीच्या समजा पाणी तापवणे वगैरे सगळं सोय या सोलारवरच त्यांनी केलेलं आहे. तर इकडच्या बाजूला तुम्हाला सोलारचं दाखवते. आता दिसलं आहे मला म्हणून तुम्हाला दाखवते. वरती इथं हे बघा, या बाजूला इथं ही तर जवळपास एक 10 ते 12 कुटुंबांची बिल्डिंग आहे आणि याच्यावर हे असे सोलारचे पॅनल्स लावलेले आहेत. मला हे सहज दिसलं म्हणून तुम्हाला दाखवलं. शेजारच्याच बिल्डिंग्स आहेत दोन्ही पण. तर असं हे आपलं काम असणार आहे शेडचं. तर आज हे तुमच्याशी शेअर केलं मी पत्रे टाकल्यानंतर आणि हे खालचं सिमेंटचं काम झाल्यानंतर. पुढचं काम तुमच्याशी मी नंतर शेअर करेल. आणि इथे बघू शकता, इथे आमचंही छोटंसं सोलर आहे. एक 200 लिटरचं सोलर आहे. जवळपास आता एक 4-5 वर्ष होऊन गेली त्या सोलरला. एकदा याचं मेंटेनन्सचं काम निघालं नाही. खूप चांगल्या पद्धतीने याचा म्हणजे वापर सुरू आहे. अजिबात त्याला काही मेंटेनन्सचा खर्च आलेला नाही, दुरुस्तीचा वगैरे. म्हणजे या शेडच्या बांधकामासोबतच तुमच्याशी मी सोलरचंही थोडंसं शेअर केलेलं आहे. गॅसवर पाणी तापवायचं म्हटलं की भरपूर गॅस लागतो, तर याचा खर्च आम्हाला जवळपास 5 वर्षापूर्वी 35,000 रुपये आला होता. आता थोडेसे रेट वाढले असतील, पण खूप छान सुविधा आहे. आपला रोज ते पातेल्यात पाणी घ्या, गॅसवर ठेवा, नाही का, एक पातेलं झालं की परत दुसऱ्यासाठी ठेवा. तर हे आपलं काम वाचतं आणि याला मेंटेनन्सचाही खर्च अजिबात काही येत नाही. म्हणजे जवळपास आम्हाला 4-5 वर्ष झालेत, काही खर्च नाही आहे. तर नक्कीच आपण असा सोलारचाही वापर केला पाहिजे. 1 टाईम इन्व्हेस्टमेंट असते सोलार वगैरे म्हणजे. तर तुमच्याशी या निमित्ताने मी शेअर करते आहे. आज आपला कामाचा 5वा दिवस आहे आणि वरती बघा पत्रे टाकून झाले होते. तर आता इथं मेटलची फ्रेम बसवली आहे मध्ये सगळीकडे पूर्ण. आता भिंतींच्या ऐवजी आपल्याला इथं मेटलची फ्रेम बसवायची आहे. जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा, या पिलरच्या मध्ये याची फ्रेम बसवली आहे आणि यामध्ये इथून खाली ACP ट्रॅक येणार. ते बघा, खालच्या याच्यात 3 फ्रेम दिसत आहेत ना, तर इथं आपल्याला ACP शीट बसवायचे आहेत. तर ते कोणत्या मटेरियलचे असते मी सांगते तुम्हाला थोड्या वेळाने. आणि इथून याच्या वरच्या 2 फ्रेम म्हणजे 2 विभागामध्ये विभागल्यात बघा. मध्ये ही एक फ्रेम आहे आणि त्याच्यावरती ही फ्रेम आहे. तिथं ग्लास येणार आहे. याच्यामध्ये टिंटेड ग्लास येणार आहेत, म्हणजे आपल्याला बाहेरून आतलं काही दिसत नाही, पण आतून बाहेरचं आपल्याला सगळं दिसतं.
तर बघू शकता ही अशी फ्रेम बसवली आहे ॲल्युमिनियमची. तीनही बाजूंना फ्रेम आहे आणि तो दरवाजा केला आहे फ्रंट साईडला. थोडंसं लांबून दाखवते. हे बघा इथे असा हा दरवाजा येणार आहे आणि दरवाजाच्या शेजारी एक खिडकी घेणार आहोत आपण. बॅक साईडला पण एक खिडकी घेणार आहोत. तर सध्या असं काम चालू आहे. जवळून दाखवते थोडंसं. हे बघा इथे जी पायरी आहे ना, या पायरीच्या वरती इथं आपण असा दरवाजा घेतला आहे. दरवाजा आहे तो ACP शीट आणि प्लस ग्लासचा असणार आहे आणि शेजारी ही खिडकी. तर हे मेटलची फ्रेम आहे बघा, भरपूर मजबूत आहे. सगळीकडे आतून दाखवते तुम्हाला मी आता. हे बघा या बाजूला आपली पाण्याची टाकी आहे. तर हे बघा अशी फ्रेम येणार आहे. तर याच्या पुढचं काम कसं होतं ते तुम्हाला मी दाखवते. आता मला असं वाटतं फक्त या ACP शीट आणि ग्लासचंच काम राहिलं आणि दरवाजाचं काम. तर ते झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते संपूर्ण कसं आहे ते. आता हे बघू शकता बाजूने ACP शीट वगैरे लावलेली आहे आणि ग्लासचं पण काम झालं आहे. तर ACP शीट तुम्हाला दाखवते. तर हे बघा या प्रकारची अशी हे बघू शकता या प्रकारची अशी ACP शीट असते. ACP शीट साधारण 3 mm जाडीची असते, 3 किंवा 3.5 mm. आणि ग्लास त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त म्हणजे 3.5 किंवा 4 mm जाडीची असते. काचही दाखवते मी तुम्हाला. तर हे बघा ही या प्रकारची ग्लास आहे. वन वे ग्लास म्हणतात याला. वन वे ग्लास एकाच दिशेने याच्यामधून दिसतं. ती ग्लासही साधारण 4 mm जाडीची असते. हे बघू शकता आपण. हे साधारण 3 पोर्शनमध्ये काम आहे. खाली ACP शीट आणि वरचे 2 पोर्शनमध्ये ग्लास आहे आणि वरती असा हा पत्रा आहे. तुम्हाला मी याच्यापूर्वी एक फक्त सांगाड्याचं काम आणि पत्रा टाकलेलं काम दाखवलं होतं. तर आता एक कंप्लीट झालं आणि थोडंसं कार्पेटचं काम राहिलं, तर ते आपण पुढच्या क्लिपमध्ये बघू. तर आज तुम्हाला मी फक्त ACP शीटचं झालेलं काम किंवा ग्लासचं झालेलं काम जवळून दाखवणार आहे. ते बघा या बाजूने बघूयात. ह्याची जाडी जरी फार नसले ना, तर एक ऑफिस केबिन म्हणून म्हणा किंवा तुम्ही जिमसाठी याचा वापर करू शकता किंवा एखादी एक्स्ट्रा रूम म्हणून याचा वापर करू शकता. तर हे बघा ग्लासही वन वे आहे, मी दिसतच असेल तुम्हाला. आणि तर वरतून इथे वरती सुद्धा ग्लासचाच पोर्शन आहे बघा. इथं पावसाचं पाणी जाऊ नये म्हणून खाली अशी थोडीशी आपण भिंत घेतलेलीच आहे. हे तुम्हाला मी पहिल्या क्लिपमध्ये दाखवलेलंच आहे. तर आता आतमध्ये बघूया त्याचं कसं आहे काम. इथे एक छोटीशी पायरी घेतली आहे कारण याची हाईट होती बरीचशी. हे बघा याला ॲटोमॅटिक दरवाजा बसवलेला आहे. दरवाजा हे बघा थोडा असं दरवाजा बघू शकता, असा सोडला की ॲटोमॅटिक क्लोज होणार. अशा पद्धतीचा हा दरवाजा केलेला आहे. आणि आतून बघू शकता तुम्ही, खूप छान दिसतंय. आता मला पूर्ण रूम अशी अँगलमध्ये घेता येणार नाही, पण तरी खूप छान अशी रूम झाली आहे. वरती इथं मध्ये फॅनसाठी एक कनेक्शन घेतलं आहे आणि बाजूला 2 ट्यूब जोडल्यात लाईटिंगसाठी. बाहेरही उजेडासाठी मी एक ट्यूब जोडून घेतली आहे. बघू शकता बघा इथं लाईटिंगचं कनेक्शन घेतलेलं आहे. इथे आपण मशीन जोडू शकतो किंवा फोन चार्जिंग करू शकतो. ही बॅक साईडची भिंत आहे बघू शकता. त्याला थोडंसं कलरिंग वगैरे करायचं आहे आणि तर खाली जमिनीवर आपल्याला कार्पेट टाकायचं आहे. आता अशी खोली तुम्हाला जर तुमच्या बजेटमध्ये बनवायची असेल, त्याची साईज तुम्ही कमी जास्त करू शकता. साईज जर कमी जास्त झाली तर तुमचं बजेट नक्कीच कमी किंवा जास्त होणार आहे. या खोलीचं तुम्हाला बजेट आणखी कमी करायचं असेल तर ही जी ACP शीट लावलेली आहे खालच्या बाजूला, तर ही तुम्ही 2 पोर्शनमध्ये लावून वरती फक्त ग्लास लावली तरी तुमचं बजेट कमी होऊ शकतं. ही खोली साधारण 10 बाय 12ची आहे आणि आम्हाला ही खोली बनवायला साधारणतः 55,000 रुपये लागलेले आहेत. आणि या खोलीचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही ही खोली 2-4 वर्ष वापरून तुम्हाला समजा ही खोली दुसरीकडे शिफ्ट करायची असेल तर संपूर्ण हे पार्ट ओपन होतात, म्हणजे खोलले जातात आणि ही खोली तुम्ही दुसरीकडे शिफ्ट करू शकता. व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे या खोलीचे फायदे जसे आहेत तसेच तोटेही असतात, तर तेही तुम्हाला सांगणारच आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तुम्हाला खिडकी दाखवते ते बघा. आता 2 खिडक्या केल्यात याला, 2 रॅकच्याच आहेत खिडक्या. हे बघा फ्रंट साईडला अशी खिडकी आहे आणि त्यात जाळी तुम्हाला जवळून दिसते की नाही काय माहिती. हे बघा अशी जाळी आहे
मच्छरची जाळी कशी बसवतो आपण, फक्त तशी जाळी आणि पॅक आहे जाळी. ही काय ओपन होणार नाही खिडकी. आणि तुम्हाला क्लोज करायची असेल तर हे बघा, एक काचेचं लावून घ्यायचं, असं हवा वगैरे येणार नाही. अशा पद्धतीने इथं या बाजूला एक खिडकी केली आहे, साधारण एक 3-1 फुटाची या बाजूला खिडकी आहे. आणि इकडच्या बाजूला दाखवते, याही बाजूला अशीच एक खिडकी घेतली आहे समोरासमोर. हे बघा, असं ओपन केलं की याही बाजूला एवढी मोठी खिडकी आहे, हे बघू शकता. समोरासमोर खिडक्या घेतल्यात दोन्ही. सुंदर अशी रूम झाली आहे. 10 बाय 12ची रूम आहे साधारण. दरवाजा ओपन करून दाखवते तुम्हाला परत. इथं बॅक साईडला स्टॉपर वगैरे लावून घेतलं आहे, म्हणजे काचेला वगैरे लागणार नाही. कार्पेट बसवण्याच्या अगोदर याचा लुक कसा होता हे तुम्हाला दाखवते. फक्त स्लॅब आहे साधा. आता इथं खोलीमध्ये स्लॅबवर आम्ही कार्पेट बसवणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही फरशी बसवू शकता. तर इथं आम्ही कमीत कमी खर्च होण्यासाठी फरशीऐवजी कार्पेट बसवणार आहोत. कार्पेट बसवल्यानंतर काही कारणास्तव तुम्हाला मी या खोलीचा आतला लुक दाखवलेला नाहीये, तर तो पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच दाखवेल. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खोलीचे जसे फायदे असतात तसे तोटे असतात. तर सुरुवातीला तुम्हाला याचे फायदे सांगते मी. आता आपला सर्वात पहिला फायदा म्हणजे अशी ही खोली तुम्ही अगदी कमीत कमी बजेटमध्ये बनवू शकता. दुसरं म्हणजे तुम्ही ही खोली ओपन करून दुसरीकडे शिफ्ट करू शकता, म्हणजे 4-2 वर्ष वापरून ही दुसरीकडे शिफ्ट होऊ शकते. म्हणजे या खोलीचा व्यवस्थित वापर असेल त्याचे पार्ट बऱ्यापैकी चांगले राहतात. आणखी याचा फायदा म्हणजे याला काच लावल्यामुळे ही खोली खूप प्रशस्त आणि फ्रेश दिसते. इथं काम करताना तुम्हाला एकटं वाटत नाही, अगदी फ्रेश वाटतं आणि प्रसन्न वाटतं. कारण तुम्हाला बाहेरचे सगळे हालचाली दिसत असतात, म्हणजे बाहेरचा जो निसर्ग आहे तो तुम्हाला बघता येतो आणि त्यामुळे तुम्हाला एकटं वाटत नाही. इथं काम करायला अगदी फ्रेश वाटतं. तर जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत, कारण की कोणतीही वस्तू वापरल्यानंतर त्याचे आपल्याला फायदे तोटे लक्षात येतात. आता जवळपास 1 वर्ष झालेलं आहे ही खोली बांधून. आता आमच्या याचे फायदे आणि तोटे लक्षात यायला लागलेले आहेत. आता याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे इथं ही खोली आपण उन्हाळ्यात जास्त वापरू नाही शकत, कारण ह्या खोलीमध्ये काच असल्यामुळे भरपूर गरम होतं. आमच्या या घराच्या किंवा खोलीच्या बाजूने कसलंही बांधकाम नाही आहे, म्हणजे मोठमोठ्याला बिल्डिंग नाही आहे. जर आजूबाजूने बिल्डिंग असते तर याच्यावर सावली पडून थोडंसं तरी उन्हाळ्यामध्ये याला गरम झालं नसतं. परंतु आजूबाजूला सगळं मोकळं आहे आणि त्याच्यामुळे सगळीकडचा ऊन खोलीमध्ये येतं आणि खूप गरम होतं उन्हाळ्यामध्ये. कदाचित तुमच्या घराच्या आजूबाजूला जर मोठमोठ्याला बिल्डिंग्स असतील आणि त्या बिल्डिंगची सावली जर अशा रूमवर पडणार असेल तर मग तुम्ही अशी खोली बांधू शकता, म्हणजे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जास्त गरम होणार नाही. किंवा घराच्या खाली पार्किंग वगैरे असेल, खाली पार्किंगला मोकळी जागा सोडलेली असेल, तिथेही तुम्ही अशी रूम बांधू शकता. आणखी याचा एक तोटा म्हणजे याला आपण पडदे लावू शकत नाही, म्हणजे अशी भिंतीसारखी खिळे ठोकू शकत नाही. तरी आम्ही या मेटलच्या फ्रेममध्ये छोटे छोटे खिळे ड्रिल मशीनने ठोकलेले आहेत आणि या खोलीला मी आतून सगळीकडे पडदे लावलेले आहेत. आतून पडदे लावण्याचं कारण म्हणजे जशी मला काचांमुळे ट्रान्सपरन्सी मिळते तसंच मला पडद्यांमुळे प्रायव्हसी हवी होती, म्हणून मी खोलीला आतून सगळीकडे पडदे लावलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खोलीला आपल्याला आतून फर्निचरने सजवायचं असतं, तर इथं सगळीकडे वरती 2 फ्रेममध्ये काच असल्यामुळे उंच फर्निचर आपल्याला इथं लावता येत नाही खोलीमध्ये. माझा शिलाई कामासाठी डिझायनर स्टुडिओ असल्यामुळे माझ्याकडे भरपूर सामान आहे, त्यासाठी कपाट रॅक सगळं आहे. परंतु तरी मी आता एक आयडिया करून लावलेला आहे, तर तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल. परंतु ते दिसायला चांगलं दिसत नाही. आता हे तुम्हाला मी माझे अनुभव सांगत आहे, म्हणजे तुम्ही खोली कशासाठी वापरता याच्यावर अवलंबून आहे तुमचे फायदे तोटे. तर मी ही टेलरिंग कामासाठी खोली वापरणार आहे. त्यासाठी मग एक पर्याय म्हणून तुम्हाला कमरेच्या उंची इतकंच फर्निचर यासाठी निवडावं लागेल, किंवा इथं 3 फ्रेममध्ये जी रूम बनवलेली असते तर खालच्या 2ही फ्रेममध्ये तुम्ही ACP सीट लावू शकता आणि वरच्याच फ्रेममध्ये फक्त काच लावू शकता. आणि वरच्या एका फ्रेममध्ये काच आणि खालच्या 2 फ्रेममध्ये ACP शीट लावल्यामुळे तुमचं बजेटही कमी होणार आहे. तर इथं सांगायचं म्हणजे आपल्यावर डिपेंड आहे की आपण या खोलीचा वापर कसा करतो आणि त्याच्यातून मग ठरतं की याच्यामध्ये फायदे किती आहेत आणि तोटे किती आहेत. तर मला तर माझी ही खोली खूप आवडलेली आहे आणि उपयोगी आहे. तुम्ही जर अशा खोलीचं बांधकाम केलं असेल तर नक्कीच तुमचे अनुभव कमेंटमध्ये सांगा, म्हणजे इतरांनी त्याचा उपयोग होईल. तर व्हिडिओच्या शेवटी आवर्जून एक सांगते की तुमच्या घराच्या आजूबाजूला मोठमोठ्या बिल्डिंग्स नसतील, अशा खोलीवर जर सावली पडणार नसेल किंवा झाडं झुडपं नसतील तुमच्या घराच्या आजूबाजूला, तर अशी खोली घरावरती बांधू नका, कारण उन्हाळ्यात खूप गरम होतं या खोलीमध्ये. उन्हाळ्यात या खोलीमध्ये काम करणं खूप मुश्किल होतं. कमीच वेळेमध्ये मी या खोलीमध्ये काम करू शकते उन्हाळ्यामध्ये. मग उन्हाळ्यात मी शक्यतो रात्रीचं काम करते किंवा मग पहाटेच्या वेळी स्टिचिंग आणि कटिंगचं काही काम असेल तर करून घेते 9 वाजेपर्यंत. तर मग बाकी तुम्ही ठरवायचं आहे की खोली तुम्ही कुठे बांधायची आणि कशी बांधायची. आणि तुम्ही अहिल्यानगरकर असाल आणि तुम्हाला अशी खोली बनवायची असेल तर नक्कीच मला छानशी कमेंट करा. कमेंटमध्ये तुम्हाला त्यांचा नंबर देईल मी. चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि तुम्ही अहिल्यानगरकर असाल खास करून तर नक्की हा व्हिडिओ आपल्या अहिल्यानगरकरांपर्यंत पोहोचवा. किंवा दुसऱ्याही शहरातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणं अगदी फुकट आहे. चला तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, मस्त रहा. धन्यवाद.